नेक्स्ट न्यूमेरिकल बघूया आपण आता. व्हील ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया 1 kg मीटर स्क्वेअर इज रोटेटिंग ॲट स्पीड 30 रेडियन पर सेकंड, म्हणजे ओमेगा दिलंय. ड्यू टू फ्रिक्शन ऑन द ॲक्सिस इट कम टू रेस्ट, म्हणजे फायनल वेलॉसिटी 0 आहे. इन 10 मिनिट्स म्हणजे कन्वर्ट करायला पाहिजे सेकंड मध्ये, हे विसरू नका. कॅल्क्युलेट ऍव्हरेज टॉर्क ऑफ द फ्रिक्शन. मी टॉर्क अप्लाय केल्यामुळे वेलॉसिटी 0 झालंय, ते टॉर्क फाइंड करायचं आहे आपल्याला, बरोबर. सो पहिल्यांदा बोर्डचा प्रॉब्लेम आहे, मार्च 19 ला विचारलंय. पहिल्यांदा तुम्ही डेटा व्यवस्थित लिहा. तर मोमेंट ऑफ इनर्शिया किती दिलंय, आय. as I is given how much, 1 kg meter square, right? Initial rotating speed I am going to say omega naught. त्या केसमध्ये ओमेगा नॉट किती दिले, 30 रेडियन पर सेकंड. 30 रेडियन पर सेकंड, म्हणजे कन्वर्ट करायची गरज नाही. ड्यू टू फ्रिक्शन इट कम टू रेस्ट, म्हणजे रेस्ट म्हणजे ओमेगा नॉट ओमेगा 0 फायनल. इन टाइम ऑफ 10 मिनिट्स. 10 मिनिट्स, आता मिनिट टू सेकंड में वी हैव टू मल्टीप्लाई विथ 60. ओके, जास्त व्हायला पाहिजे नंबर 600 सेकंड. आणि विचारले काय, टॉर्क. दे आस्क्ड टू फाइंड आउट टॉर्क. ओके, मग टॉर्क फाइंड करायचंय. मग टॉर्क फाइंड करण्यासाठी आय दिलाय, तर फॉर्म्युला फॉर टॉर्क काय, आय अल्फा. आय तर नोन आहे, म्हणजे आपल्याला अल्फा या केसमध्ये रिटार्डेशन फाइंड करायला पाहिजे. सो अल्फा, ओके, अल्फा is a final velocity minus initial velocity, change in velocity divided by time. हा फॉर्म्युला मी यूज केला. फायनल वेलॉसिटी किती आहे, 0. इनिशियल 30 in 600 seconds. So it is a minus 30 by 60. 600. 0 get cancel. Okay, so it is 3 2s are 6, means it come minus, okay, 1 by 20, minus 1 by 20 is our alpha, minus radian per second square. अल्फा तर फाइंड कर, कीप ॲज इट इज. आता टॉर्क फाइंड करायचं आहे. मग टॉर्क साठी फॉर्म्युला कुठला आहे, फॉर टॉर्क फॉर्म्युला इज आय अल्फा. टॉर्क आय इज 1, अल्फा minus 1 by 20. ओके, आता बघा कॅल्क्युलेशन मी फायनली हे आपलं आन्सर झालं. आता कॅल्क्युलेशन करावं, 100 आता 20 आहे, तर मी काय करणार की मायनस इथं 200 करतो कॅल्क्युलेशन साठी. 100 2 0 ऍड केले म्हणून 10⁻², हे लक्षात ठेवा. डिवाइड बाय 20. आता कॅल्क्युलेशन बरोबर वाटतं की नाही, म्हणजे टॉर्क किती आला, इट इज अ -5 into 10⁻² न्यूटन मीटर. हे फायनल आन्सर आहे. ओके, तुम्ही जर लिहायचं असेल तर असं सुद्धा लिहू शकताय, -10⁻² म्हणजे 0.05.
न्यूटन मीटर इज आवर आन्सर. इज इट क्लिअर? ओके, टेक डाऊन. लिहून घ्या आता हा प्रॉब्लेम विथ अंडरस्टँडिंग.